नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ऍडमिशन. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण महाराष्ट्रातल्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे व्हीजेटीआय, सीओईपी, पीआयसीटी, व्हीआयटी, कमिन्स कॉलेज यांचं सीट मॅट्रिक्स आणि मागच्या वर्षीचे कट ऑफ याविषयीचे आपण व्हिडिओ अपलोड केले होते. आणि त्याच सिरीज मध्ये सगळ्यात महत्वाचं कॉलेज आहे पीसीसीओई, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. या कॉलेजचं इतर कॉलेज प्रमाणेच सगळ्यात महत्वाचा स्टार पॉइंट जो आहे तो म्हणजे प्लेसमेंट. विद्यार्थी मित्रांनो, आपले पालक एखाद्या कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कशाचा जास्त विचार करतात? ज्यांचं प्लेसमेंट चांगलं ते कॉलेज चांगलं, असा हा थंब रूल आहे. आणि त्यात काहीही चूक नाही, कारण आपल्या पालकांनी 10वी नंतर 2 वर्ष प्रचंड पैसा खर्च केलेला असतो. अनेक कोचिंग क्लास लावलेले असतात, कॉलेजची फी वेगळी असती. काही स्टुडंट्स हे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी किंवा अजून कोणत्याही शहराच्या ठिकाणी ग्रामीण भागातून येतात. हॉस्टेलचा खर्च वेगळा असतो. या सगळ्याचा खर्च बाहेर पडावा म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ROI ज्याला म्हणतात, आपला पाल्य तिथंच गेला पाहिजे, अशाच कॉलेजला गेला पाहिजे जिथं प्लेसमेंट चांगला असेल. चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे काय? नावाजलेलं पाहिजे. आणि नावाजतं कशामुळे? प्लेसमेंटमुळे. इन्फ्रास्ट्रक्चर, फॅकल्टी, लॅब हे सगळ्याकडे चांगलं असतं. जिथं हे सर्व चांगलं असतं आणि प्लेसमेंट पण चांगलं असतं त्या कॉलेजला तोड नसती. ते टियर 1 कॉलेजमध्ये जातं. ही कॉलेजेस शक्यतो ऑटोनॉमस असतात. त्यांचा सिलेबस ते डिझाईन करतात. इंडस्ट्री फ्रेंडली सिलेबस डिझाईन करून जास्तीत जास्त प्लेसमेंट देणारं कॉलेज म्हणजे पीसीसीओई. पीसीसीओई मध्ये त्यांचे जे प्लेसमेंट हेड आहेत डॉक्टर शीतल कुमार रवांदाळे सर, त्यांचे व्हिडिओ आपण सर्च करून युट्यूबवर बघू शकता. त्यांनी जी याविषयी योगदान दिलेलं आहे, खूप मोठं आहे योगदान प्लेसमेंटचं. प्लेसमेंट कसं लागतं तर प्लेसमेंट स्किल्स वर लागतं. सीजीपीए आपला 9.5च्या पुढे आहे म्हणून प्लेसमेंट होतं. आता तसं राहिलेलं नाही. सगळ्यात महत्वाचं आहे प्लेसमेंटला आपली सॉफ्ट स्किल, आपली टेक्निकल स्किल, त्यानंतर अनेक गोष्टी बघितल्या जातात. जेव्हा कंपन्या इंटरव्ह्यूला येतात प्लेसमेंटसाठी कॉलेजमध्ये, तेव्हा पहिलं बॅरिकेड जे असतं ते त्यांचं ऍप्टिट्यूड टेस्ट असतं. त्यानंतर कोडिंगचे काही प्रॉब्लेम्स दिले जातात, पर्सनल इंटरव्ह्यू, या मधून तो स्टुडंट पुढे जातो आणि त्याचं प्लेसमेंट होतं. पहिल्या वर्षीपासून ही प्रोसेस चालू होती. त्या कॉलेजला अर्थातच चांगलं यश मिळतं फायनल इयरला. प्लेसमेंट ही अशी गोष्ट नाही की फायनल इयरला गेल्यावरच तो तयारी लागेल आणि प्लेस्ड होईल. आता इतकं सोपं राहिलेलं नाहीये. प्लेसमेंट घडवण्यासाठी, प्लेसमेंट भरपूर होण्यासाठी कॉलेजला 4-4 वर्ष खूप मेहनत घ्यावी लागते. जनरली सेकंड इयर पासून CV तयार करायला घ्यायला लागतो. आपले झालेले आतापर्यंतचे स्किल्स असतात, कोर्सेरा, उडेमी किंवा गव्हर्नमेंटच्या स्वयंवरून जर काही कोर्सेस केले असेल तर ते कोर्सेस आपण अटॅच करतो. आपलं स्किल्स वाढवत जातो. तेव्हा त्या स्किल्स आपण आपल्या CV मध्ये ऍड करण्यासाठी तसे अभ्यासक्रम, तसे कोर्सेस आपण निवडतो आणि पुढे जातो. याला जे कॉलेज मदत करतं, याला जे कॉलेज फ्रेंडली राहतं, इंडस्ट्री फ्रेंडली कॉलेज जे असतं, बऱ्याचदा त्यांच्या रुल्स मध्ये चेंज करावा लागतो. काही कॉलेजेस मध्ये असं असतं की लास्ट इयरला 7वं सेमिस्टर जे चालू होतं तेव्हा आपल्याला सिलेक्शन करावं लागते की आपण अकॅडमिक मॉडेल घेणार आहे का इंटर्नशिप मॉडेल घेणार आहे. जर आपण इंटर्नशिप मॉडेल घेतलं तर 6 महिने आपण इंटर्नशिप करावी लागते, त्यानंतर अकॅडमिक मॉडेल घ्यायला लागतं, किंवा वाईस वर्सा. पहिलं अकॅडमिक घेतलं तर पुढचे 6 महिने आपल्याला इंटर्नशिप मॉडेल घ्यायला लागतं. काही कंपन्यांचे असे नियम असतात की आमचा प्रोजेक्ट हा 8-9 महिने चालणार आहे, तुमचा स्टुडंट 2 महिने 3 महिने आम्हाला चालणार नाही, ते प्रोजेक्ट पूर्ण करून त्यांना सर्टिफिकेट देऊ. तर काही कॉलेज हे अलाउड करतात, कारण शेवटी कॉलेजमधनं तुम्ही शिकणार काय? पुस्तकातनं काय इंडस्ट्री फ्रेंडली स्टुडंट घडू शकत नाही. इंडस्ट्रीज मध्ये तो गेला, त्यांचे प्रोजेक्ट केले तरच हा स्टुडंट घडतो, प्लेस्ड होतो, त्याला इंटर्नशिप मध्ये पुढे PPO मिळतो. असं हे कॉलेज आहे. आपण कट ऑफ कडे आणि सीट मॅट्रिक्स कडे वळवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पीसीसीओईचा पहिला सीट मॅट्रिक्स बघूया. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 240 जागा आहेत, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इन रिजनल लँग्वेज 60 जागा आहेत, IT 120 जागा आहेत, ANTC 180 आहेत, AIML 120 आहेत, मेकॅनिकल 180 आणि सिव्हिल 60. चांगल्या सीट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर आपण पहिला कट ऑफ जो बघणार आहोत तो JEE थ्रू AI म्हणजे ज्याला ऑल इंडिया कोटा म्हणतात. JEE थ्रू पण आपल्याला 15% कोटा असतो आणि CET थ्रू हा 85% कोटा असतो. JEE थ्रू आपण बघूया. कॉम्प्युटरचा आहे 2252, हा रँक आहे 96.86745880. हे JEE चे मार्क आहेत आणि हा रँक CET सेलने आपल्याला रजिस्ट्रेशन नंतर दिलेला आहे. हा ऑल इंडिया कोट्याचा रँक आहे, हा CET चा नाही. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग RL त्याचा 3022, IT चा 3222, ANTC चा 5184, AIML चा 3264, मेकॅनिकलचा 11467, सिव्हिलचा 10152. हा JEE कोट्यातला म्हणजे ऑल इंडिया कोटा म्हणतात तिथले हे रँक आहेत. आता आपण CET थ्रू बघू.
कॉम्प्युटरचा 3645, जनरल ओपनचा आहे हा, लेडीज ओपनचा 4047, जनरल ओबीसीचा 4189, लेडीज ओबीसीचा 4395, एससीचा 11757, एसटीचा 51170 आणि एसीबीसीचा 5367. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आरएल रिजनल लँग्वेज 5370, लेडीज ओपनचा आहे 5186, जनरल ओबीसीचा आहे 5924, लेडीज ओबीसीचा 6354, एससीचा 15849, एसटीचा आहे 61375 आणि एसीबीसीचा 5419. हा जेईचा आहे 4363, म्हणजे सीएस नंतर आयटीचा नंबर लागतोय कट ऑफला आणि त्यानंतर रिजनल लँग्वेज कडे जातात. एएनटीसीचा पण बघू आपण. 180 जागा आहेत. जनरल ओपनचा जो आहे 7666, लेडीज ओपनचा 7994, जनरल ओबीसी 8303, एससी 23876, एसटी 91485 आणि एसीबीसी 9847. एआयएमएलच्या 120 जागा, जनरल ओपनचा 5356, लेडीज ओपन 6558, जनरल ओबीसी हा 5967. मित्रांनो, या टेबलचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. इंडस्ट्रीजला लागणाऱ्या स्किल डेव्हलपमेंट मध्ये पीसीसीओई अग्रेसर आहे. त्यांचं सेंट्रल प्लेसमेंट सेल जे आहे, पीसीसीओईच्या अजूनही काही ब्रँचेस आहेत. पीसीसीओई रावेत आहे. कॉलेजेसचं सेंट्रल प्लेसमेंट हे पीसीसीओई मध्ये होतं, त्यामुळे ह्यांचा सेंट्रल प्लेसमेंट सेल हा खूप चांगला आहे. तर मित्रांनो, हे होते पीसीसीओईचे सर्व ब्रँचेसचे सीट मॅट्रिक्स काय आहे, कट ऑफ काय आहेत, हे सर्व आपण आता जाणून घेतलेलं आहे. मला नक्की खात्री आहे पीसीसीओई सारख्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी मोटिवेशन नक्की मिळेल आणि येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मिशन ऍडमिशन कडून ऑल दी बेस्ट. ज्यांना ऍडमिशन साठी काउन्सिलिंगची गरज आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे, तो गुगल फॉर्म नक्की भरावा आणि आमच्या काउन्सिलिंगचा लाभ घ्यावा. पुन्हा एकदा सर्व परीक्षांसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू.